महिन्यात निलंबित झालेले माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील भाड्याने राहत असलेल्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं। सोमवारी रात्री 8 वाजता ही घटना उघडकीस आली आहे। सुनील नागरगोजे यांचं मूळ गाव परळी तालुक्यातील नागदरा हे आहे, मात्र ते कुटुंबियांसह गेल्या अनेक वर्षांपासून अंबाजोगाईत वास्तव्यास होते। परभणी, लातूर, बीड इथे त्यांनी काम केलं होतं। लातूर इथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळलेला। दरम्यान परभणीमध्ये त्यांनी एका पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केलेली। या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती। या प्रकरणात बीडला बदली झाल्यानंतरही त्यांनी एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धमकी दिलेली। बीडला त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवलं गेलं होतं। पुढे परभणीच्या प्रकरणात एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं। तेव्हापासून ते नैराश्यात होते असं बोललं जातंय। त्यांची मुलं पुण्याला शिक्षण घेत असल्यानं त्यांच्या पत्नी मुलांकडे पुण्याला गेल्या होत्या। अंबाजोगाई इथे घराचं बांधकाम सुरू असल्यानं अंबाजोगाई येथील भाड्याच्या घरी सुनील नागरगोजे हे एकटेच होते। अशातच सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। मात्र सुनील नागरगोजे यांना बडतर्फ केल्यानंतर ते नैराश्यात गेल्यानंतरही त्यांच्यावर कामाबाबत कोणाचा दबाव होता का, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पण पोलिसांकडून या प्रकरणात अधिकचा तपास सुरू आहे आणि नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये।